नदी सुधार प्रकल्पासाठी 1400 कोटी रुपयांच्या खर्चाचा दावा धादांत खोटा। महानगरपालिका पीएमआरडीए प्रशासनाकडील माहितीमुळे पोलखोल। भोसरी येथे झालेल्या शिवस्वराज्य यात्रा सभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पावरील खर्च 1400 कोटी रुपये झाला, हा खर्च कुठे गेला असा गंभीर आरोप केला। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली, कारण वारकरी संप्रदायामध्ये इंद्रायणी नदीबाबत अपार श्रद्धा आहे। कोल्हे यांच्या आरोपाचा रोख भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे होता। त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांच्या मनात संशय कल्लोळ निर्माण झाला। पिंपरी चिंचवड शहराची राज्यभरात बदनामी होत असल्यामुळे महा ई न्यूजच्या माध्यमातून आम्ही खरी वस्तुस्थिती अर्थात फॅक्ट काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। भारतीय संसदेत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणारा अभ्यासू व उच्च शिक्षित खासदार अशी प्रतिमा असलेले डॉक्टर अमोल कोल्हे इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प व प्रदूषण अशा मुद्द्यावर फेक नॅरेटिव्हला खत पाणी घालत आहेत असे निदर्शनास आले आहे। पुणे महानगर विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएच्या अधिकृत माहितीनुसार इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी एकूण 793 कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल, आराखडे, अंदाजपत्रक केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय नदी संवर्धन निदेशालय म्हणजेच NRCD यांच्या मान्यतेसाठी पाठवले आहे। प्रकल्पाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारची निविदा प्रक्रिया राबवलेली नाही। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत माहितीनुसार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी राज्य शासनाने अमृत योजनेअंतर्गत 526 कोटी रुपयांच्या खर्चाला तत्वतः मंजुरी दिली असून तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे। राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखला आणि केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून निधी प्राप्त झाल्यानंतर इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। वस्तुस्थितीचा विचार केला असता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकृत माहितीनुसार इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही, तर नदी पात्र स्वच्छ ठेवणे, जलपर्णी काढणे, इंटरसेप्टर लाईन, सांडपाणी प्रक्रिया अशा विविध कामांकरिता सुमारे 41 कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे। त्यामुळे 1400 कोटी रुपये खर्च करून सुद्धा वर्षातून दोनदा इंद्रायणी फेसाळते हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलेला आरोप धांदात खोटा असल्याचे अधिकृतपणे सिद्ध होते। निराधार आरोपांमुळे पिंपरी चिंचवडची राज्यभर बदनामी होत आहे। ही बाब अमोल कोल्हे यांच्यासारख्या सुसंस्कृत, उच्च शिक्षित आणि अभ्यासू खासदाराकडून अपेक्षित नाही अशा पिंपरी चिंचवडकरांच्या भावना आहेत। पिंपरी चिंचवडकरांच्या हितासाठी वी आर अगेन्स्ट फेक नॅरेटिव्ह।